कुणाल मेश्राम, वंचितांचा प्रकाश साप्ताहिक यामधील प्रतिनिधी बोलतोय। आज आपण पाहतोय की अकोला जिल्ह्यामध्ये महानगरपालिका या ठिकाणी अपंग दिव्यांग यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलेलं आहे आणि आंदोलनाचं नाव आहे मुर्दा आंदोलन। तर या आंदोलनाचं काय अधिकार आहे, काय मागण्या आहेत, तर आपण आपल्या समोर आहेत या आयोजक आणि या अकोला जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मोहितदादा अली। दादा नमस्कार। नमस्कार दादा, तुमच्या काय मागण्या आहेत आणि तुम्ही हे आंदोलन का करताय? आम्ही गेल्या 2 वर्षापासून सतत निवेदन देत आलेले आहे तर दिव्यांगांना घरकुल भेटलं पाहिजे, दिव्यांगांना रोजगारसाठी स्टॉल भेटले पाहिजे, दिव्यांग बचत गटवर त्यांना छोटे मोठे कॉन्ट्रॅक्ट भेटले पाहिजे। एक पुढाकार म्हणून महानगरपालिकेने समोर यावं असे विविध मागणे आम्ही वारंवार देत आलो, पण आमचा आत्ता सबरचा बांध तुटला। आज आम्ही महानगरपालिकेत मुर्दा आंदोलन केलं। दिव्यांगांची परिस्थिती यास झाली ना, केंद्र सरकारला काही करायचं ना राज्य सरकारला काही करायचं। दिव्यांग मरत आलेला आहे, शेतकऱ्यांची आत्महत्या आपण बघितलेल्या आहे आणि खऱ्या अर्थाने आता तुम्ही दिव्यांगांची आत्मा बघतील हा वेळ दूर नाही राहिला आहे। 6 महिने गेलेले आहे, संजय गांधीचा लाभ भेटत नाही आहे। त्याच्या उलट आता स्थानिक स्वराज्य संस्था हे पण म्हणजे दिव्यांगांच्यावर अजून दडपण आणत आहे। म्हणजे जी योजना आहे ती फक्त नावासाठी दिव्यांग आहे का? लाडकी बहिणीला आपण देतो आणि आम्ही स्पेशल घटक नाही का? दिव्यांग लाडका कधी करणार आहे? या विविध प्रश्नाला घेऊन आम्ही इथपर्यंत आलेले आहे। आमच्या मागण्या पूर्ण नाही झाली तर आम्ही इथला हे आंदोलन सोडणार आहे। आम्ही आता आयुक्त साहेबांच्या कॅबिनमध्ये घुसणार आहे। यांनी आम्हाला 4चा वेळ दिलेला आहे, 4:30पर्यंत आम्ही वेट करू। जर नाही आले तर पूर्वी आत्ताच्या आत्ता आम्ही महानगरच्या आयुक्त साहेबांच्या कॅबिनमध्ये घुसू। आपण बघितलं आहे की मोहितदादांनी सांगितले आहे की 4 महिन्यापासून 6 महिन्यापासून अजूनपर्यंत मानधन आलेलं नाही आहे आणि घरकुलाची योजनासुद्धा त्यांना मिळालेली नाही आहे। दादांची एवढी इच्छा आहे की अपंगाला हे घरकुल योजना मिळायला पाहिजे, त्यांना वेळेवर मानधन मिळायला पाहिजे आणि जे लाडली योजनेसाठी हे मोठ्या प्रमाणामध्ये निधी आणतात तसं हे अपंगासाठी आणत नाही असं दादाचं म्हणणं आहे। तर दादा, मला असं म्हणायचं आहे की हे आंदोलन केल्यानंतर सुद्धा तुम्ही म्हटलं की 3-4 वेळा आम्ही आंदोलन केलं परंतु तुमची मागण्या पूर्ण झाली नाही, पण हे मुर्दा आंदोलन केल्यावर सुद्धा तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या, तर त्यानंतर तुम्ही काय पाऊल उचललं? आज तरी आम्ही फक्त आंदोलनाच्या स्वरूपात मुर्दा आंदोलन केलं। आम्ही इशारा दिले की बघा तुम्ही दिव्यांगाला मुर्दा केलेला आहे। जरी आज आंदोलनाच्या स्वरूपात केला तर येणाऱ्या वेळात इथे मोईन अली महानगरपालिकेत आत्मदहन करेल। बघितलं की मोहितदादा बोलले की आत्मदहनाचा हा इशारा देणार आहे। तर तुम्ही बघू शकता की मोठ्या प्रमाणामध्ये दिव्यांग इथे आहेत आणि त्यांचे मोर्चे आणि त्यांचे स्लोगनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत। हम लढेंगे, कसं देत नाही अपना बिडू, अपना बिडू। धन्यवाद। मी कुणाल मेश्राम, वंचितांचा प्रकाश साप्ताहिक। धन्यवाद।